मालवणीच्या अक्सा गावातील मुक्तेश्वर महादेव मंदिरातील नंदी मूर्तीची एका अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे। घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय। यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक येथे जमले होते। नागरिकांनी आरोपीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। अज्ञात आरोपीचा शोध आणि पुढील चौकशी मालवणी पोलिसांकडून सुरू आहे। घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आलाय, तर सदर घटना एका अपघाताने घडली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांनी लोकशाही मराठीला दिली आहे। संध्याकाळच्या सुमारास जवळजवळ 6:30 ते 7च्या दरम्यान ही घटना आमच्या लक्षात आली। म्हणजे मंदिरात जो पुजारी पूजा करायला येतो, सकाळी एक पूजा करतो आणि एक संध्याकाळी पूजा करतो। त्याच्याद्वारे आम्हाला हे समजलं की मंदिरामध्ये जो नंदी आहे त्या नंदीची विटंबना करण्यात आली आहे आणि त्याचे जे थोडेसे तुकडे आहेत ते बाजूला काढून टाकलेले आहेत आणि त्याला जो त्या चौथऱ्यावरती बसला होता तो चौथऱ्यावरून त्याला पूर्ण हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हलवून त्याला पूर्णतः साईडला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे मंदिर स्वयंभू मंदिर आहे। जवळजवळ सुमारे 500 वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये असा प्रकार घडला आहे। आजपर्यंत कधी असं झालं नव्हतं, पण हे प्रथमच असं घडलं आहे। मंदिराच्या आजूबाजूची एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे, त्याच्यावरती जे दिसेल ते पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील। कुठे ना कुठे खंडित नाही झाले, ते खंडितच झालेलं आहे। जवळजवळ 4 ठिकाणी खंडित झालेलं आहे ती आणि 500 वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि मालाडमधल्या लोकांच्या आस्था या मंदिराशी जोडल्या गेलेल्या आहेत। नुसतंच रेग्युलर डेला तिथे लोक शंकराची उपासना करायला येतात असं नाही, तर तुम्ही महाशिवरात्रीला बघाल तर हजारोची रांग लागते तिकडे आणि 500 वर्ष जुनं आहे, त्यामुळे एवढ्या पिढ्या लोकांनी ते जोपासलेलं आहे। 4 ते 6, 6:30 मध्ये काहीतरी झालेलं आहे, तर त्यावेळेला जो मंदिरामध्ये आला आहे त्या सर्वांची इंट्रोगेशन होईल, त्या सर्वांकडनं माहिती घेतली जाईल। पोलीस आपल्या पद्धतीने करेल, आम्हीही करत आहोत। आता जिथे सीसीटीव्ही कमी आहे तिथे काल रात्रीच आम्ही निर्णय घेतला, आज नवीन सीसीटीव्ही तिथे लागतील अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।